मित्रांनो, लालबागचा राजा विसर्जनाला निघाला की संपूर्ण मुंबईचा श्वास रोखला जातो. पण यंदा विसर्जन उशिराने झालं आणि त्यामागे होती निसर्गाची मोठी परीक्षा. तर मित्रांनो, 4.42 मीटरची भरती आल्यामुळे समुद्राचं पाणी उसळलं आणि नवा मोटराईज तराफा हालायला लागला आणि मूर्ती पाण्यात स्थिर बसवणं कठीण झालं. लाखो भाविक तासनतास चौपाटीवर थांबले होते, तर स्थानिक कोळी समाजानं गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिलं, आम्हाला बाजूला केलं असा आरोप करत नाराजी सुद्धा व्यक्त केली. यंदा GPS ट्रॅकिंग, मोटराईज राफ्ट आणि सुरक्षतेची नवी यंत्रणा आणली गेली होती. तरी समुद्राचा उंच उसळणाऱ्या लाटांसमोर ती टेक्नॉलॉजी आणि ती राफ्ट ही थोडी कमीच पडली. मात्र जय जयकाराच्या गजरात आणि भक्तांच्या डोळ्यातल्या आसवांसह अखेर लालबागचा राजा विसर्जित झाला आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की विसर्जन हा फक्त एक विधी नाही, तर मुंबईकरांच्या श्रद्धेचा आणि एकतेचा हा खरा उत्सव आहे. तर या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी व्हायरल गोष्टीला हक्काने फॉलो करा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही.